या बाजूने जेवढी जागा आहे ना त्या जाडीने खाली मान करून सगळ्यांनी जायची आणि मग एक एक असे जात होते, अशी मान नव्हती, अशी होती तिथून जाताना. तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या नारायण राणे यांनी त्यांच्या जयंत पाटलांच्या मैत्रीचं एक छान उदाहरण दिलेलं आहे आणि याची व्हिडिओ ट्विटरवर खूप जास्त ट्रेंड होत आहे. तर चला बघूयात असं नारायण राणे त्या व्हिडिओत काय म्हणाले आहेत आणि या सर्वावरती तुमची काय मतं आहेत. अजून 2 मिनिटं पुढे गेलो तेवढ्यात एक आवाज आला, घोषणा अभिष्ठा देत काही लोक येत होते. मी पोलिसांना विचारलं कोण आहे, ओ शिवसेनावाला आहे आदित्य ठाकरे. अरे अच्छा, तर नाही तेवढ्यात ते आले तर ते पुतळा पाहायला रिसर्च जायला पाहिजे ना, दुःखद घटना आहे होय का, हे आमचे जो टकराएंगा वगैरे वगैरे घोषणा देत. मग मी ते रूप पाहिलं, गेलं एसपी साहेब हे नाही जाएंगे वापिस. क्यों नाही जाएंगे, त्याला आपला हुकुम आहे की आपण नाही बोलतो नाही जा. 2 तास जागेवर बसले, 2 तास मधून मधून फोन येते, उठून जायचा लांब उद्धव ठाकरेचा. काय बोलत असेल मला माहिती आहे. मग आमचे जयंत पाटील मित्र आले, दादा मोठं मन करा ना. म्हणजे कशासाठी करू, माझं काय चुकलं सांग, मी या रस्त्याने सरळ चालव, तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला. मग आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नेहमी, ऑलवेज दिलेली ग्रँटेड. मी एवढं सोडणार. जयंत पाटील तिसऱ्यांदा आला, दादा जाऊ दे ना प्लीज. मी जयंत मी परवानगी देईन, या बाजूने जेवढी जागा आहे ना त्या जाडीने खाली मान करून सगळ्यांनी जायची, वर मान नाही, खाली मान करून. आणि वर मान केली काय झालं तुम्ही जबाबदार नाही मी जबाबदारी घेतो जा. आणि मग एक एक असे जात होते, अशी मान नव्हती, अशी होती तिथून जाताना. आता यामध्ये योगेश सर असं म्हणालेत, चाटायची म्हणजे किती चाटायची, जिभेला काही विश्रांती. आता हे कुणाला म्हणलेत हे त्यांनाच माहित. हे ठीक किया ना मैंने. एक कपरे तुलाच फार कळतं काय. तर सीताराम हगवणे सरांचं असं म्हणणं आहे की अहो बंदोबस्त घेऊन आणि सत्ताधारी पक्षात राहून कोणीही उड्या मारतील, त्यात काय एवढं. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. तर विनायक पाटील सरांचं यावरती असं म्हणणं आहे की सत्ता बदल झाल्यावर बोलू. राणे चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही आम्हा लोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका. आम्ही काय 6 महिन्यामध्ये दोघंही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू, आपसात गोट्या खेळत असू आम्ही आवरात. तर धर्मेश अनमाने सरांचं असं म्हणणं आहे की बाकी सगळं जाऊ द्या, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला कसा काय, यामध्ये कोणी कोणी भ्रष्टाचार केला, आपटे कुठे आहे, देशाच्या पंतप्रधानांनी माफी का मागितली, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी का मागितली, महाराजांचा पुतळा पडला कसा. पुन्हा माझ्या घरावर पाय ठेवला तर तंगड मोडून ठेवीन. निघा निघा चाल देवा निघा.